आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 1चे आन्सर्स पाहतोय। हळूहळू सगळे प्रॅक्टिकल्सचे आन्सर्स अपलोड केले जातील। सो लेट अस स्टार्ट। सो ही आहे तुमची प्रॅक्टिकल नोटबुक। सो फ्रेंड्स, या ठिकाणी प्रॅक्टिकल नंबर 1 मध्ये एक्सपेरिमेंट आहे की टू आयडेंटिफाय द क्लोराइड, ब्रोमाइड आणि आयोडाइड आयन्स फ्रॉम द गिवन सॉल्ट्स। आणि या ठिकाणी ॲपरेटस वगैरे सांगितलेलं आहे। फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपल्याला डायग्राम दिलेला आहे, फिगर दिलेली आहे। आणि या ठिकाणी तुम्ही पोटॅशियम क्लोराइड पण लिहू शकता फक्त, किंवा पोटॅशियम क्लोराइड प्लस सिल्वर नायट्रेट, कारण दोघांचं कॉम्बिनेशन या टेस्ट ट्यूबमध्ये घेण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही फक्त पोटॅशियम ब्रोमाइड पण लिहू शकता, किंवा या ठिकाणी फक्त पोटॅशियम आयोडाइड पण लिहू शकता। ओके, आयोडाईन किंवा आयोडाइड। आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की 3 टेस्ट ट्यूब घ्यायचे आहेत। प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये पोटॅशियम क्लोराइड, सिल्वर नायट्रेट आणि जे काय आहे तर ते टाकायचं आहे। आणि रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कलर ऑलरेडी लिहून दिलेला आहे, फक्त या ठिकाणी तुम्हाला केमिकल रिॲक्शन लिहायची आहे आणि या ठिकाणी कोणते आयन्स मिळालेले आहेत तर ते लिहायचे आहे। सो या ठिकाणी तुम्ही रिॲक्शन पाहू शकता। ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ क्लिअर दिसत असेल तर व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करायची आहे। ओके, सो हे सगळे आयन्स होते। नेक्स्ट आहे कन्क्ल्यूजन काय आहे किंवा इन्फरन्स काय आहे या पूर्ण एक्सपेरिमेंटमधून। तर या ठिकाणी पहिले 2 तर त्यांनी लिहून दिलेलं आहे की आयन्स आर प्रेसिपिटेड इन ऑल द 3 एक्सपेरिमेंट्स, ऑल द 3 रिॲक्शन्स इन द एक्सपेरिमेंट्स, म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रेसिपिटेट एक मिळालेला आहे आपल्याला। त्याच्यानंतर आहे की एलिमेंट्स इन द हॅलोजन फॅमिली बिलॉंगिंग टू 17 ग्रुप इन द पेरियोडिक टेबल शोज सिमिलॅरिटी इन देअर प्रॉपर्टीज। आणि या ठिकाणी जे पण सगळे आयन्स मिळालेले आहेत, क्लोरीन असेल, क्लोराइड असेल किंवा ब्रोमाइड असेल किंवा आयोडाइड असेल, तर हे सगळे आयन्स हॅलोजन ग्रुपमधले आहेत, म्हणजे ग्रुप नंबर 17 मधले आहेत। आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांचे प्रॉपर्टीज सेम आहे बिकॉज दे आर बिलॉंगिंग टू दी सेम ग्रुप। आणि ऑल द 3, या ठिकाणी 3 शब्द आहे, क्लिअर दिसत नसेल कदाचित। ऑल द 3 टेस्ट ट्यूब्स A, B and C शो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन। फोर्थ आहे पोटॅशियम नायट्रेट इज द सिमिलर प्रोडक्ट फॉर्म्ड इन ऑल अबोव 3 रिॲक्शन्स। आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पोटॅशियम नायट्रेट तयार होतोय, सो त्याच्यामुळे पोटॅशियम नायट्रेट हा एक सिमिलर प्रोडक्ट आहे, जे की सगळ्या रिॲक्शन्समधून तुम्हाला पाहायला मिळतोय। नेक्स्ट आता आपण पाहतोय मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स। मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये या ठिकाणी एकतर तुम्ही टिकमार्क करू शकता किंवा तुम्ही आन्सर्स पण लिहू शकता। फर्स्ट आहे की व्हॅलेन्सी ऑफ द एलिमेंट्स इन द हॅलोजन ग्रुप इज डॅश, तर याचा आन्सर आहे 1। नेक्स्ट आहे द मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट इन द हॅलोजन ग्रुप इज डॅश, आन्सर आहे फ्ल्युरिन। त्याच्यानंतर आहे द हॅलोजन विच इज लिक्विड ॲट द रूम टेम्परेचर, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर C, ब्रोमाइन। नेक्स्ट आहे द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स डॅश इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम, म्हणजे वरून खाली येत असताना मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं तर मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं, इन्क्रीजेस, ऑप्शन नंबर A। नेक्स्ट आहे व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स डॅश इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, जेव्हा आपण